आपल्या सगळ्यांचे मित्र नगरसेवक आशुतोष जोशी यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी म्हणजेच त्यांनी त्या कार्यालयाचं नाव ठेवलं कर्तव्य जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित असलेले आपले खासदार आदरणीय अजित भोसले साहेब, आपले प्रदेशाचे उपाध्यक्ष सुनीभाऊ कोटकेजी, चैतन्य बापू देशमुख, आपल्या शहराच्या प्रथम नागरिक महापौर कविताताई मुंडेजी, तसंच अध्यक्ष संतोषराव हेंबर्डेजी, मारुत मुंडेजी, सचिन देशमुखजी, विजय गणपतजी, संतोष मुंडेजी, वसंत जाधवजी, अशोक खैराजी, उपस्थित सर्व पदाधिकारी बंधू भगिनी, सर्वप्रथम मी आज आशुतोष जोशी यांचं अभिनंदन करतो की मी नेहमी सांगत असतो आमच्या छत्रपती संभाजीनगर पण आम्ही सगळ्या नगरसेवकांना सांगत असतो की आपले संपर्क कार्यालय असलं पाहिजे. मी आशुतोष जोशीला पण एक दिवशी मला भेटायला नाही, मी घरूनच चालू घरून नाही, कुठेतरी संपर्क कार्यालय असलं पाहिजे. त्याच्यामुळे हे जे तुम्ही कर्तव्य जनसंपर्क कार्यालय सुरू केले, नक्कीच मला खात्री आहे की आशुतोषजी आपल्या माध्यमातून या नांदेड शहरातील नागरिकांची चांगली सेवा होईल. अनेक विषय तुम्ही प्रलंबित असतील किंवा काही अडचणी असतील त्याच्यामध्ये लक्ष घालून काम करावं. आपले आज 2-2 खासदार आहेत, अनेक आमदार आहेत, मदत करतील. आशुतोष तसा एकदम स्वीट टंग आहे, एकदम गोड बोलतो. त्याच्यामुळे नक्कीच मला खात्री आहे की आपल्या या नांदेड शहरातील सगळ्या समस्यांमध्ये ते लक्ष घालतील आणि त्या सोडवण्याकरता नांदेडच्या नागरिकांसाठी एक त्यांनी जसं नाव ठेवलंय कर्तव्य जनसंपर्क, तसं ते कर्तव्य करतील एवढीच या ठिकाणी त्यांच्याकडून अपेक्षा करतो. त्यांच्या भावी वाटचालीला खूप खूप शुभेच्छा देतो आणि असंच चांगलं काम त्यांनी करत राहो, आई वडिलांचा आशीर्वाद घेत राहो आणि वहिनींचा सहकार्य. मुंबईत आला पण शहरातल्या विकासाचे विषय घेऊनच ते माझ्याकडे आले. त्यांचं खरोखर अभिनंदन करतो की वैयक्तिक कुठलंही काम कधी त्यांनी माझ्याकडे आणलं नाही, त्यांनी शहराच्या विकासाच्याच मुद्द्यांवर माझ्याकडे संपर्क केलेला आहे. मी त्यांच्या या कर्तव्य जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी पूर्ण जोशी परिवाराला खूप खूप शुभेच्छा देतो, आशुतोष जोशींना शुभेच्छा देतो आणि असंच चांगलं काम जनतेच्या सेवेचं आपल्या हातून घडो हीच आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद.